राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आज सडक अर्जुनी या ठिकाणी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाधान शिबिरामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले प्रामुख्याने उपस्थित होते. या समाधान शिबिरात जवळपास 2000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले, कोणत्या योजनांचा यामध्ये समावेश होता? अर्जुनी मोरगाव विधानसभा स्तरीय जो छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये एकूण लाभार्थी 13,892 लाभार्थ्यांची यादी आम्ही सगळी तिन्ही तालुक्यांमध्ये अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव याच्यातलं जो 3 जिल्हा परिषद क्षेत्र आहे त्याच्यातली काढलेली आहे. आणि त्याच्यातून साधारणतः या ठिकाणी 2000 वेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी लाभ देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. उर्वरित ज्यांचे लाभ आहेत तर ते त्या तालुक्यांमध्ये ते दिलं जाईल. परंतु या समाधान शिबिराच्या निमित्तानं 13,892 लाभार्थी एकूण काढलेले आहेत आणि या सगळ्यांना या शिबिराच्या माध्यमातून लाभ देण्याचं नियोजन केलेलं आहे. सर, काय सांगणार, आज आपण शिबिरमध्ये आले आहेत, काय काय नियोजन आहे? महाराष्ट्र शासनाच्या या राजस्व अभियानमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चांगले कार्यक्रम होऊन राहिले. सामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन त्यांच्याद्वारे हे अशा पद्धतीने ही संकल्पना आहे आणि लोकांना त्यांचे जे काही समस्या, रखडलेले प्रश्न हे निर्देशनात आणण्यासाठी हे एक चांगला अभियान आहे आणि निश्चित सामान्य लोकांनी. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया.